सर्वकार्येषु गुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा नीलाम्बुजश्यामल कोमलांगं सीता समारोपितवामभागं बाणमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् आता जैसा तैस्या नम तुझ श्रीराम राया तुझे कृपे रघुवरिया स्तुती वदवया सामर्थ्य श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राध्याय नमः ज्याचा पार नेनती मुनी जो कवर्णिजे वेद पुराणी तो पुराण पुरुष चक्र पाणी घेऊन रुक्मिणी गेला हो. कथेचं अनुसंधान आपण पाठीमागच्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीला उचललं आणि आपल्या रथामध्ये घातला आणि रथधारकाने त्या देवीच्या मंदिरापासून पुढे लांब नेला. अशा पद्धतीने रुक्मिणीचं हरण म्हणजे रुक्मिणीला घेऊन श्रीकृष्ण गेला. इथपर्यंतची कथा आपण ऐकली. जो अपार संसार भयमोचन जो कसुक सुर कार्याला सगुण करावया भूभार हरण पूर्ण ब्रह्म अवतरला. जो अवसर असणार आहे अपर संसार आहे भवमोचन आहे असा असणारा भगवान परमात्मा आहे. जो भगवंत देवाच्या कार्यासाठी सगुण झालेला आहे. पृथ्वी तलावरती अवतरित झालेला आहे आणि जी काही जमिनीवरचा भार आहे ते उतरण्यासाठी श्रीकृष्ण अवतरित झाले. देवी साव्याध्यायी कथा सेवती रुक्मिणी घेऊन गेला जग जेती वीर सावध पाहती दृष्टी चौथीची रुक्मिणी दिसेना. आणि पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण अंतीला ऐकलं की रुक्मिणीला घेऊन श्रीकृष्ण गेले. पाठीमागच्या सर्व सैन्यांनी पाहिलं. जे काही रक्षक आले होते त्यांनी पाहिलं पण रुक्मिणी दिसना. जैसा शरीर सांडून जाय प्राण परिणेनती होते जन तैसी श्रीकृष्ण रुक्मिण नेली सर्वा देखता. जशा प्रकारे शरीरामधला प्राण सोडून शरीरापासून प्राण वेगळा होतो पण कोणालाही प्राण दिसत नाही. आजपर्यंत प्राणाला कोणी बघितलंच नाही जाताना. तशा पद्धतीने रुक्मिणीला घेऊन कृष्ण गेला कुणालाच दिसले नाही. घाबरले वीर देखणी सख्यासी पुसती कोठे रुक्मिणी जगद घरावासती नितिंबिनी हिनोनिया बोलती. आणि ज्यावेळेस त्या रक्षपाळांना रुक्मिणी दिसली नाही त्यावेळेस त्यांनी रुक्मिणीच्या मैत्रिणी सखी रुक्मिणी सोबत होत्या त्यांना विचारायला सुरुवात केली. म्हणले रुक्मिणीला कोणी नेलं. त्यावेळेस त्या त्यांचे हिनवून निंदा करून काय बोलता. गीत के तुम्ही रक्षिता वीर शस्त्र नग्न करून समग्र नोरी घेऊन गेला एक वीर ऐका चिन्हे तयाची. आणि त्या स्त्रियांनी सांगितलं कुरुवाल्यांनी सांगितलं म्हणले तुम्ही निष्ठ हिंडायला लागला मुलीकडे. अरे तुम्ही तलवारी मेनाच्या बाहेर काढल्या आणि तलवारी घेऊन उभं राहिला तरी सुद्धा तुम्हाला माहित नाही नवरी कुणी नेली. आम्ही बघितलंय कुणी नेली आणि जन नेली त्याची चिन्ह सांगतोय ऐका. एक पुरुषाला घनश्याम वर्ण मित्र प्रमेसारिका ज्याचा सिंधन वरी फळके गरुडध्वज पूर्ण कल्पांत चपळे. अरे एक रथ आलेला होता आणि त्या रथावरती गरुडाचा ध्वज होता आणि तो रथ विजेसारखा तळपत होता आणि अशा प्रकारचा रथ आला आणि त्या रथावर निमासूर वदन सुंदर कासे पिवळा असे पितांबर कंठी वैजयंती मनोहर तेने सुंदरी नेली आता. अरे बाबांनो ते असणाऱ्या रथावरती एक सुंदर अशा प्रकारचा ज्याचा मुखचंद्र आहे असा एक वीर होता. कंबरला पिवळा असणारा पितांबर होता. ज्याचा असणारा चेहरा चंद्रबिंबासारखा आहे असा एक पुरुष रथावरती बसून आला आणि त्यानं नवरी घेऊन गेला. मुकुट कुंडले सरळ नासिक कपाळी मृग मदाका तिलक सर्वानंद सदन ज्याचे मुख तेने सुंदरी नेली. अरे मुकुट एक कानामध्ये कुंडल आहे सरळ नासिक आहे कपाळी टिळाई लावलेला मृग मदाचा टिळा कपाळावरती लावलेला आहे असा एक सुंदर पुरुष आला आणि त्यानं नवरी घेऊन गेला. शंखचक्र गदा पद्म चारी आयुधे उत्तम उत्तम ज्यावरणी ओवाळले कोटी काम तेने रुक्मिणी. अरे त्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद्म चारी आयुधे होती
आणि ज्याच्या स्वरूपावरनं संपूर्ण काम वळून टाकावा असा एक पुरुष आला आणि त्यानं नवरी घेऊन गेला. ऐकताची उत्तर झाला एकच हाहाकार, म्हणती राजकन्या सुंदर गोरक्ष घेऊन पळाला. आणि अशा प्रकारे ते वीरांनी स्त्रियांचं बोलणं ऐकलं. त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आला तोच कृष्ण आला होता इथं लग्नाला या देवीच्या मंदिरामध्ये राहिला आणि त्यानेच रुक्मिणीला घेऊन गेला असेल असा विचार वीर लोक करतात. जैसा फुटे कल्पांतीचा समुद्र तैसे उठावले मागल वीर, रणतुरे खकाईल पार उभे म्हणती परिवारा. जसा कल्पांतीचा सूर्य असावा तशा पद्धतीने सगळे वीर उठवले आणि एकमेकावरती युद्धासाठी निघाले. सिंहनादे गरजती वीर ऐकता मुरडले यादव भार, हरधर आणि श्रीकरधर रथ मुराडी ती सगळे वीर गर्जना करू लागले, सिंहाचे आरोळे देऊ लागले. ही यादवांनी पाहिले गेलं. पाठीमागून मागदाचं सैन्य आलं. यादवांनी आपले रथ माघारी फिरवले. पायदळावरी पायदळ मिसळकता झाला हलकलोळ, उसने धाई वीर सकळ आणि ताती परस्परे. मग युद्ध सुरू झालं. पायदळावरती पायदळ, हातीदळावरती हातीदळ, घोडेदळावरती घोडेदळ अशा प्रकारे परस्पर मिसळले, द्वंद्व युद्ध करू लागले. सुपर्णा समान चपळ घोडे राऊत मिसळले मेघाडे, असिला झळकती विजूची न पाळे वाहिले बेडे महिवरी. आज रुक्मिणी स्वयंवर आहे. भगवान श्रीकृष्णाचं रुक्मिणीचं लग्न आहे. सगळ्यांनी तांदूळ घेऊन या. अजून टाइम आहे. आणि नसले तर घेऊन या. सुपर्णा समान चपळ घोडे राऊत मिसळले वेगाडे, असिलिता झळकती विजूची न पाळे वाहिले बेडे महिवरी. आणि मग युद्ध सुरू झालं. ते असणारे युद्धावरती अनेक प्रकारचे असणारे योद्धे होते. ते आपापले शस्त्रास्त्र घेऊन तलवारी हातामध्ये झळकू लागले. विजेसारखं तेज ते तलवारींचं होता. एकमेकावरती धावले. गाय हाणी ती महावीर वीर वीर पडती सत्वर, न विचारी त्या पर करीत संवार चाल. आणि योद्धे युद्धाला पेटलेले होते. त्याच्यामुळे आपलं कोण पडतो कोणीही त्यांच्या लक्षामध्ये येत नव्हतं. दिसल त्याला मारू लागले. हस्तीवरी हस्ती लोटती रथाची रथ झगटती, जैच्या जलधार वर्षती तैसे येते बाणवे. हातीवरती हत्ती, त्या ठिकाणी रथावरती रथ, घोडेदळावरती घोडेदळ, एकमेकावरती एकमेक मल्लयुद्ध त्या ठिकाणी मिळून करू लागले. झाले एकची घन चक्र रणधुमाळी माजरी थोर, उलट यंत्राचे बळी मार धराधर गजबज. एकच घनचक्र सम्रांगणाच्या ठिकाणावरती झालं. मागत चैद आणि यादव या तीन देशांच्या असणाऱ्या सैन्याचं युद्ध सुरू आहे. त्याच्यामुळे रणधुमारी माजलेली आहे. उलट यंत्राचे गोळ आवाज होऊ लागले. रक्तगंगा चालिल्या महापुरे वाहती रथ गज कलेवरे, यादव वीर महाघोरे दाटले ती क्षण. रक्ताच्या नद्या वाहू लागले. त्या नद्यामध्ये रथ, हातीचे कलेवर, घोड्याचे कलेवर सगळे असणारे वाहून जाऊ लागले. असं युद्ध योद्धे करतात. ऐसे देखुनी बळी भद्रे रथ पुढे लोटीला बळ सागरे, यादव भेटी परम निकरे सिरे परवीराची उडवी. बळीराम दादाने पाहिले गेलं. आपला रथ सगळ्या सैन्याच्या पुढे नेला आणि यादव जे सैन्य होतं यादवांचं निकराचं युद्ध त्या मागत चैत्य सैन्याबरोबर करू लागले. कंदुकायसी सिरे उडती मुखे घ्या घ्या हेच बोलती, रणी कवंदे नाचती शस्त्र घेऊन सैरावरा. आकाशामध्ये चेंडू उडावा तशा पद्धतीने सगळी वीरांची जी काही मुंडकी होती ती आकाशामध्ये उडू लागली. घनघोर युद्ध सुरू झालं. देखो नागर मुसळ घेऊन हाती, कृष्णागरज उडी घाले तखालती, रंगला माझी भर जाती रेवती पती. तैसा दिसे कृष्ण बळीराम दादाने रथाच्या खाली उडी टाकली. बळीराम दादाने मुसळ नांगर हातामध्ये घेतलं आणि जसं असणाऱ्या योद्ध्यामध्ये किंवा सगळ्या वनहिंस प्राण्यामध्ये सिंह जसावा तसे हे दोघे जण दिसू लागले. देखोनी चैदे धावी निळे सवेग, नावे अंगवंग कलिंग वक्रदंत शालो पौंड्रक निज भारी
चैत्य देशामधले काही नामांकित असणारे राजे होते, ते असणारे अंग वंग कलिंग हे देश आहेत आणि त्या देशामध्ये सुप्रसिद्ध वक्रदंत शाल्व पौंड्रक आपल्या सैन्य सहित पुढे लोटले. कोशिक कारुष विदुरथ राजसंद निजवारे लोटत बाणाची वाकुडीवर शेत मंडप दिसत. अंतराळी एवढे असणारे बाण सोडले गेले त्या सैन्याने की असणाऱ्या बाणाचा मंडप आकाशामध्ये टाकला आणि आकाशामध्ये सूर्याच्या जागी बाणाचं बाण दिसू लागले. श्रीकृष्ण दळी बळीवीर सारण सात्य क्रूर कृतवर्मा उद्धव कंकवीर निज भारेसी. कृष्णाच्या सैन्यामध्ये अतिशय पराक्रमी वीर होते. सारण आहे, सात्विक आहे, अक्रूर आहे, कृतवर्मा आहे, उद्धव आहे, कंकवीर आहे. सैन्य निघाला. गद आणि बळो देत ठाई ठाई युद्ध होत पौंड्रक कृतवर्मादभूत युद्ध करीती निज. पौंड्रक आणि कृतवर्मा हातामध्ये गदा घेतलेली आहे. ठाई ठाई प्रत्येक ठिकाणी युद्ध होत होता. अशा प्रकारचं द्वंद्व यादव आणि या असणाऱ्या दुष्टामध्ये सुरू झाला. वक्रदंतावरी सात्विकी वीर रती बैसून सोडी तिशर आणि कयार वीर अपार जरासंधावरी. वक्रदंतावरती सात्विकी नावाचा युद्ध आहे. रथावरती बसून अपार बाण सोडू लागला. पुन्हा अजून असणारे अनेक यादव आहेत. जरासंधाला लक्ष केलं, बाण सोडू लागले. जरासंधाच्या वीराप्रती यादव गरजून बोलती मागुती मुखदावा आलोती 17 वेळा पळून. आणि जरासंधाच्या वीरांना ही असणारी सात्विकीचे वीर बोलू लागले, अरे तुमचा राजा 17 वेळा बळीराम दादानी पकडला तरी पुन्हा युद्धाला आला. शिशुपाळाचा पाठीरा कवया आले ती निर्लज मिळवनिया तरी आता तुमची जर्जर काया बळीराम करील निर्धारी. अरे बाबा, तुम्ही ते असणाऱ्या जरासंधाला बोलू लागलेले, तुम्ही शिशुपाळाचे पाठीराखी म्हणून आलेले, पण बळीराम दादा तुमच्या असणाऱ्या सगळ्या सैन्याची काया म्हणजे शरीर जर्जर करून टाकील. वळवण धावीन शुष्क तृणाचा पुतळा लाक्षा दंडात घेतला ओढण खांदे चंद्रुसाचे. आणि असणारा युद्धरूपी वडवाण लागलेला तो विजवण्यासाठी हातामध्ये असणारा युद्ध बाण धनुष्य घेतले म्हणतात. त्याच्या साहित्यासी धाविले वीर कर्पासा निदूजा कर्पूर ग्रत नवनीताचे पाय भार पुढील तोंडी भांडती. आणि ही जरासंधाचं सैन्य म्हणजे कापराचा पुतळा, मेणाचा पुतळा असावा आणि वनवाण युद्ध रूपी अग्नी लावलेली विझवण्यासाठी हे कापराचे आणि मेणाचे पुतळे पुढे आले. वळवणाला पुढे अवघेच भस्म तैसे तुमाचे करीन मेघश्याम. मागल म्हणते तुम्ही पुरुषार्थी परम मागेच आम्हा कळले ती. आणि सात्विकीचं सैन्य सात्विकी बोलू लागला, अरे तुमच्याकडे पुरुषार्थच नाहीये. आणि असला वडवानळ अग्नी विझवण्यासाठी मेणाची पुतळा पुढे आला. त्यावेळेस जरासंधाचं सैन्य बोलू लागला, तुमचा बी पुरुषार्थ आम्हाला कळला. काळ यवनाच्या भेने तुमचा हारी पळून दळे मुस्कुंद विवरी आम्हा भेने समुद्र भितारी द्वारका पट्टण. महावीराचं सैन्य बोलू लागले, अरे तुमच्या कृष्णाचा पराक्रम आम्हाला माहित आहे. काळ्या यवनाच्या पुढे पुढे पळाला आणि त्या काळ्या यवनाच्या भीतीने पाण्यामध्ये एक नवीन नगर तयार केलं. असा तुमचा कृष्ण आहे. सैन्य बोलू लागला, पुरुषार्थ बळी तरी का मथुरा ओस केली तुम्ही चोरून रुक्मिणी नेली हे हिरून गेली आताची. अरे बाबा, तुम्ही जर तुमचा कृष्ण धट होता तर मथुरा ओस का केली? रातोरात मथुरा नगर द्वारकेमध्ये नेऊन ठेवलं. काय केलं? तसं केलं. आणि आता रुक्मिणी घेऊन निघाला आहोत, पण आम्ही जाऊ देत नाही. मागत सैन्य बोलू लागला, ऐसे बोलून परस्परे सबळ घाय हान तीन करे यादव वीर माघारे लोटीले बळे माग. अशा पद्धतीने मागत सैन्य बोलू लागलं आणि परस्पर युद्ध करू लागलं. यादवाच्या सैन्याने पाहिलं, पाठीमाग रथ फिरवले, मागदावरती युद्ध करू लागले. वैर्याचे बळ ते क्षणी अधिक देखुनी रुक्मिणी परम घावर मनी रणनयनी देखुनी. कृष्णाच्या रथावरती रुक्मिणी होती. रुक्मिणीने असणाऱ्या वैर्याचं बळ पाहिलं, मागद सैन्य पाहिलं, चैत्य देश आहे ते सैन्य पाहिलं.
पाहिलं, वैर्याचं बळ वाढत असलेलं रुक्मिणीनं पाहिलं, चिंता वाटली, घाबरली. म्हणे इकडे सासरे तिकडे माहेर, दोईकडे आत्ताची समग्र, रणी पडतील जरी बंधू धीर, तरी दोही पक्षी हानीच. रुक्मिणीने विचार केला, युद्ध सासरचं माहेरचं चालू आहे. हे रुक्मियाचं सैन्य म्हणजे आपला सख्खा भाऊ आहे आणि इकडे बळीराम दादा म्हणजे आपला धीर आहे. मग धीर जरी राणामध्ये पडले तरी आपल्याला दुःख आहे आणि इकडे भाऊ जरी राणामध्ये पडले तरी दुःख आहे. रुक्मिणी बोलते, मोरारिष्ट मांडिले मग श्री हरिमुख विलोकिले, श्री कृष्णाचे अंतरी कळले, हृदय धरले. आणि रुक्मिणीला चिंता वाटली, कारण दोन्हीकडून आपतच इथं, इकडे माहेर आहे तिकडे सासर आहे आणि कुठली जरी लोक पडले तरी त्रास आपल्यालाच होणार आहे, अशी चिंता रुक्मिणीच्या चेहऱ्यावरती दिसली. रुक्मिणीने कृष्णाचा मुखचंद्र पाहिला, कृष्णाने तिच्या मनातलं ओळखलं आणि तिला हृदयाला धरून मिठी मारली. म्हणे भयन धरी वेलाळे, यादव मारित उठावले, सैन्य आणि मागद धळे संहारून टाकीती. आणि त्यावेळेस रुक्मिणीला सांगितले, कृष्णाने म्हणले भिवू नको तू, ही यादव सैन्य आमचं काळाला सुद्धा घाबरत नाही. त्याच्यामुळे यादव सैन्य निघाले आणि मागध आणि चैत्य देशाचं जे सैन्य आहे त्यांना संपून टाकील. असो बळी भद्र ती अवसरी, नागर मुसुळ घेऊन करी, लक्षानुलक्ष वीर संवारी, न उरे उरे. तिकडे बळीराम दादाने हातामध्ये नागर आणि मुसळ घेतलं, लक्षावधी वीरांचा संहार करीता बळीराम दादा निघाले. जैसा पाक शासन घेऊन वज्र, करीस पक्षन गाचा चूर, तैसाच भर समुद्र बळी भर, करीत संहार. इंद्राने हातामध्ये वज्र घ्यावा आणि वज्र घेऊन पर्वताचा चूर करावा, तशा पद्धतीने बळीराम दादांनी मुसळ नागर घेतला आणि सैन्याला मारू लागला. वार बळी भद्राचा मार, मागत सैन्याचे पळती भार, म्हणती या पुढे कोण वीर, उभा ठाकेल समारंगणी. बळीराम दादाचा आणीवार मार होता, सर्वांनी पाहिलं गेलं आणि मागधाचं सैन्य होतं ते सगळं पुढे पळू लागला. शुद्धे डवरला बळी भद्र, दिसे जाय सकल पांत रुद्र, हाती घे होऊन नागर मुसळ थोर, नाचे निर्भर रणगणी. बळीराम दादाच्या अंगामधून रक्त वाहत होतं, रक्ताने बळीराम दादा शरीर लाल झालं होतं, कल्पांतीचा रुद्र असावा तशा प्रकारे स्वरूप बळीराम दादाचं दिसू लागलं. नांगर मुसळ घेतला आणि युद्धामध्ये नाचू लागले. गज मस्तकी घालिता नांगर, मुक्त्या उसळून पडती बाहेर, मुसळ घाय रथाचे चूर करुनिया. आणि तसे हत्तीच्या डोक्यावरती मुसळाचा मार घातला की त्या हत्तीच्या डोक्यामध्ये मुक्त हार असतात, मुक्तमणी, ते असणारी मुक्ती बाहेर पडू लागली. रथावरती मुसळ घातला की एकाच गावामध्ये रथ भोगा होऊ लागले. नागरे ओढी वीरांचे भार, सव्यास्त मुसळाचा मार, चूर्ण होती शिरे समग्र, मृतिका घट फुटे जेवी. नांगर ओढून मुसळाचा मार टाकत होते, नांगर घालायचा, ओढायचा, मुसळाचा मार द्यायचा, अशा पद्धतीने सगळ्यांची शिराच्या शिरा धडापासून वेगळी होऊ लागली. पळता गज पायी धरोनी, वरला सकट आपली मेदिनी, मृत गज बळे फिरवूनी, स्वारावरी आपटीत पळणाऱ्या हत्तीच्या पायाला धरत होते बळीराम दादा. काही सामान्य नव्हती, शेष अवतार आहे ती. पळणाऱ्या हातीच्या पायाला धरायचं, त्याला अडवायचं, त्याच्या असणाऱ्या पायाला धरून त्याला आपटायचं, मारून टाकायचं, असं युद्ध बळीराम दादा करतात. चिपळ चौतार तारत, नांगर घाये चूर्ण करीत, वीर हरती कल्पांत, आज काय झालं. चपळानं वाऱ्याच्या वेगाने चालत असलेला रथ, त्या रथावरती अचानक बळीराम दादा नांगर घालून त्या रथाला थांबवत होते. म्हणजे बाकीच्या मागाला त्या सैन्याला वाटलं ही कल्पांत रूपी सूर्याचा आज आपल्यावरती आला. येणे शस्त्रे सांडून समग्र, अम्मा भोवता आल्या नागर, नागरी पृथ्वी समग्र, धाराभार उतरे. आणि मागाला सैन्य विचार करू लागला, याच्याकडे धनुष्य नाही, बाण नाही, गदा नाही, तलवार नाही, सगळं सोडून दिले, नांगर सैन्य रानामध्ये आणलंय. असं वाटतंय की आखी पृथ्वीच नांगरून टाकतो की काय, असं सैन्य बोलू लागला. आणि वार बळी भद्राचा मार, पळू लागले राज समग्र, विजयी झाले यादव वीर, सिंहनादे गरज. आणि वार बळीराम दादाचा मार होता, ती मार सहन करायची कोणाची ताकद नव्हती. सगळं मागात सैन्य घाबरला, पुढे पुढे पळू लागला. जरासंध वेग परतला, तो शिशुपाळ नवरा उठिला,
अर्धांगी वैसली अवकळा अपेशमाळा घातली. जरासंध सुद्धा युद्धासाठी आला त्यावेळी शिशुपाळ घोड्यावर बसलेला होता. तो खाली उतरला, हातामध्ये शस्त्र घेतला. शिशुपाळाचं लग्न आऊकळे बरोबर झालं होतं आणि आऊकळेने अपयशीची माळा त्याच्या गळ्यामध्ये घातली असं सांगतात. नगराबाहेर शिशुपाळ येत तो प्रेत भेटली असंख्यात एक घायाळ येती हुंबत सैदिनाथ दसकला. आणि नगराच्या बाहेर शिशुपाळाला त्याला काय माहिती, तिकडे आपलं डीजेच्या आवाजावर नाचत होता, त्याला माहितीच नव्हतं बाहेर काय झालं होतं. आणि नगराच्या बाहेर शिशुपाळाला तर सगळे असणारी मडीच्या मडी त्याला दिसली. शिशुपाळ अतिशय घाबरला. जरासंध भेटला, काय म्हणतो. जरासंध म्हणे शिशुपाळा तू घेत परत ये वेळा आधी जय का ह्या पुरा व्यर्थच काय खटपट. जरासंधाने सांगितलं शिशुपाळा ही रुक्मिणी जाऊ दे, गेली तर गेली, दुसरी भेटेल होय, पण जिवंतच नाही राहिल्यावर काय करायचंय. आज आपला जय काळ नाही, आज आपण जगत नाही, कारण आपला यशच आपल्या बाजूने नाहीये असं जरासंध शिशुपाळाला बोलू लागला. विचित्र आहे ईश्वरी सूत्र न कळे मायाला गवसाचार जे पराजय समग्र त्याच्या हाती असती. आणि ईश्वराचं सूत्र विचित्र आहे. जय आणि पराजय ईश्वराच्या हातामध्ये, आपल्या हातामध्ये काही नाहीये. जरासंध सांगू लागला. या माया चक्र भीतरी जीव पडले अनादि अघोरी येतीच सुख दुःख नाना परी भोगिल्या विनन सुटती. अरे माया चक्र रूपी अनेक जीव असणारे मायेमध्ये अडकलेले आहेत आणि सुख आणि दुःख भोगल्याशिवाय ही माया कोणाला सोडित नाही. परम दुःखित शिशुपाळ दळेची परतला तत्काळ जरासंधाची राज सकळ नगरा गेले आपुल्या. जरासंधाच्या सांगण्यावर शिशुपाळ महागारी परतला आणि महागारी परतला आपापल्या गावाला निघून गेला. आणि इकडे काय झालं. ऐसा देखून व्रतांत रुक्म्या वेगे निज भारे सिधावत पवन वेगे करुणिया. आणि जरासंध आणि शिशुपाळ गावाला निघून गेले. बिगर जेवता लग्नच नाही, काय करायचं, तर मरायची वेळ आली. त्याच्यामुळे आपलं सैन्य घेतलं आणि आपापल्या गावाला निघून गेले. रुक्मियाने पाहिलं, रथावरती बसला, युद्धासाठी निघाला. जिंकून चक्रपाणी जरी हिरून नानीन माझी भगिनी तरी गुरु निंदा करती जे प्राणी माझ्या माथे तो दोष. शिशु रुक्मियाने विचार केला, आता तर राम आणि कृष्णाला जिंकवतो आणि माझी बहीण त्यांच्यापासून सोडवतो. असं जर माझ्याकडून नाही घडलं तर गुरुची निंदा केलेली पाहतो का माझ्या मस्तकावर बसली. माता पिता पूज्य संसारी आणि पुत्र त्यासी जीवे मारी ती पापे भजची निर्धारी जरी सुंदरी. रुक्मिणी आपण करू लागला, मी तर रुक्मिणीला कृष्णापासून सोडून आणू शकलो नाही, तर आई वडील जगातामध्ये पूजनीय आहेत आणि जी पोरं ते आई वडिलांना मारतात ते पाप माझ्या डोक्यावर बसल. रणीला जिंकिता गोरस चोरा परतून येल्या नगरा मुकन राखवी माता पितरा हाची नियम निर्धार. रुक्मिणीने विचार केला, जोपर्यंत मी माझ्या बहिणीला सोडवत नाही, रुक्मिणीला माघारी घेऊन येत नाही, तोपर्यंत गावा करणार नाही, आई वडिलांना भेटणार नाही. हाच निश्चय रुक्मिणीने केला. निज भारीसे रुक्मिया धावत सिंहनादे कृष्णाची पाचारीत म्हणे गोरक्षका माघारा परत नेसी वस्तू चोरुनिया. आणि रुक्मिणी आपल्या सैन्यासहित युद्धाला धावला. कृष्णाला आरोळी देऊन बोलवलं, थांबवलं. अरे माझी बहीण घेऊन कुठं निघाला, हिंमत असेल तर माघारी फिरा असं रुक्मिणी बोलू लागला. रुक्मिणी सांडूनी गोळ्या पडे तुझं जीवदान आजही निघाले. गोकुळ जैसा चौढाळीले तैसे नचले ये स्थळी. रुक्मिणीने सांगितलं, कृष्णा रुक्मिणी सोड आणि इथून माघारी जा, तुला जीवदान दिलंय, आज एक जगण्याचा चान्स देतो. जसं गोकुळामध्ये चोऱ्या केल्या तसं इथं चालणार नाही असं रुक्मिणी बोलू लागला. चोरी करीसी गोकुळी म्हणून गवळणी बांध ती उखळी ऐसे ऐकत वन माळी निज भारेसी मुरडला. अरे बाबा, तू चोरी करत होता म्हणून गवळणी तुला उखळाला बांधत होत्या असं रुक्मिणीच्या मुखातून ऐकलं. कृष्णाने आपला रथ माघारी फिरवला. शारंग धनुष्य चढविले असंख्यात बाण सोडले रुक्मिणीने बाण जाळ घातले अंबर झाके नेले. भगवान श्रीकृष्णाने हातामध्ये धनुष्य घेतलं, असंख्य बाण सोडले. रुक्मिणी
बाण सोडले आणि त्या बाणानं आकाशामध्ये मंडप तयार झाला. जय जय शस्त्र रुक्मिया सोडी ते श्रीकृष्ण सडेच तोडी. रुक्मिया सुरत्व कळवी कळी बहुसाल दावी ते जे जे बाण रुक्मिया सोडत होता कृष्ण ते बाण तोडीत होता. पण रुक्मियाने ह्याच लागाव दाखवलं. काय करतो कृष्ण दिव्य सहा बाण सोडिले चौन चारी वारुचे दिले एका सारथीयाचे शिर उडविले एक तोडिले ध्वजा. भगवान श्रीकृष्णाने 6 बाण सोडले. 6 बाणापैकी 4 बाणानं 4 रथाचे घोडे तोडून टाकले. 5व्या बाणानं सारथीचा मुंडक उडवलं आणि 6व्या बाणानं रथावरचा ध्वज तोडला. हातीचे धनुष्य छेदिले ते वेळा श्रीचा मुकुंड खंड विखंड केला बाण भाता तोडीला विरत केला रुक्मिणी. हातामधले धनुष्य तोडलं, बाण आणि भाता तोडून टाकला, रथ तोडून टाकलं. कृष्णानं रुक्मियाला विरत केला. मागे हाती घेऊन असिल तर रुक्मिया तळपे रथाभोवता हरत छेदीन आता म्हणून खालता पिलंगत. मग रुक्मियानं हातामध्ये तलवार घेतली, रथाच्या खाली उतरला, रथ छेदून टाकीना अशा आवेशानं येऊ लागला. ऐसे देखून या गोपाळे अकस्मात धनुष्य गळा घातले बळे ओढून ते वेळे केस धरले निज. कृष्णाने पाहिले रुक्मिया रथाच्या खाली उतरून तलवार घेऊन चालत येतोय. कृष्णाने त्याच्या केसाला धरलं, जमिनीवरती पाडलं आणि आपल्या रथाजवळ ओढला. शिरचे रावया दिव्य शस्त्र वेगे काळी जलद नेत्र रुक्मिणी पायारीचे वस्त्र भयभीत होऊन आणि कृष्णाने ते रुक्मियाच्या केसाला धरलं, रथापाशी ओढलं आणि त्याच्या मुंडकन तलवारीनं मुंडक छेदावं. एवढ्या वेळामध्ये रुक्मिणी जवळ होती. रुक्मिणी बघितलं आपला सक्का भाऊ आहे. कृष्णाच्या मुखाकडे पाहू लागले. वाचेसी शब्दन फुटे साचार हरिचरणी ठेवील सीर नेत्र उदके ते सुंदर कृष्ण चरण. रुक्मिणी रडू लागली, घाबरली. आपला भाऊ आहे आणि मग असणाऱ्या कृष्णाच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि डोळ्यातल्या पाण्यानं कृष्णाच्या चरणावरती अभिषेक केला. मग म्हणे वनमाळी उठ वेगे भीम कपाळी याचे शिरछे दिन एकाळी बहुत केली निंदा येणे. मग कृष्ण म्हणू लागला, या रुक्मियाला मी सोडणार नाहीये. माझा त्या ठिकाणी असणार आहे ना, माझ्या आजपर्यंत अनेक निंदा याने केलेली आहे असा विचार करू लागला. याची जे जे हम देह बुद्धी तेच छेदिका कृपनिधी जीव देशाविद उपाधी वेगी छेदी श्रीरंगा. त्यावेळी रुक्मिणीने सांगितलं, कृष्ण याला जिवंत मारण्यापेक्षा याच्यामधला अहंकार मारा. याची जीवदशा राहू द्या, पण याच्यामधला काम, क्रोध, दंभ, लोभ, अहंकार हे सगळं मारून टाका. रुक्मिणी सांगते, धरिलिया श्रीकृष्ण चरण देवे दोन्ही पक्षी समाधान समविषम भेदभान दोही कडे नसावे. आणि कृष्णाचं चरण धरलं की कृष्णाकडे एक गुण आहे, भक्त आणि वैरी सारखी असतात. मग दोन्ही पक्ष आपल्याला सारखे आहेत. वैरही तसाच आहे, भक्तही तसाच आहे असं श्रीधर स्वामी सांगतात. सासरी आणि माहेरी तू या पकाव गामुरारी प्रपंच परमार्थ समसरी होय श्री हरी कृपा तुझे. रुक्मिणीनं सांगितलं, कृष्णा सासरे आणि माहेरी तू व्यापक आहे आणि तुझ्या कृपेने आमचा संसार सुखाचा होईल असं रुक्मिणी बोलते. ऐकोनी रुक्मिणीच्या वचना कृपाली जगन्मोहना प्रीतीने हृदय धरली पद्म नयना अश्रू पुसिले पिता. रुक्मिणीचं बोलणं ऐकलं आणि कृष्णाला रुक्मिणीच्या त्या ठिकाणी असणारा कृपा आली. आपल्या पितांबराने रुक्मिणीचा चेहरा, तिच्या असणाऱ्या डोळ्याचं पाणी कृष्णाने पुसलं. करे मुख कुरवालिले म्हणे तुझे बोले यासी सोडिले मग रुक्मिया शिरती बांधिले शिरी काढिले पात्र. रुक्मिणीच्या बोलण्यावर कृष्णाने सांगितलं, तू सांगितलं म्हणून मी याला आता सोडून देतो. पण त्याला रथाला बांधलं आणि त्याच्या असणाऱ्या शिरावरची सगळी केस काढून टाकले. अर्धदाढी अर्धमिशी ओढून काजळ माकीले मुखासी कृष्ण म्हणे रुक्मिणीसी आरती बंधुसी. आता कृष्णाने ते असणाऱ्या रुक्मियाची अर्धी दाढी अर्धी मिशा काढल्या, डोक्यावरची केस काढली. रुक्मिणीला सांगितलं, तुझा भाऊ लय सुंदर दिसायलाय, याची एकदा आरती कर. भाऊ उजळ दिसे याचे वदन वेग करी निंबलोन
रुक्मियाच्या इष्टदेश देखोन पळे सैन्य चौकडे. कृष्णाने सांगितलं काय सुंदर तुझा भाऊ दिसायला लागलाय म्हणले, याची आरती करण्यासारखा चेहरा दिसायला लागलाय. त्यावेळेस रुक्मियाची अशी अवस्था बघितली, अर्धी मिशा अर्धी दाढी काढलेली, डोक्यावरची केस काढलेली. बाकीचं सैन्य आलं होतं रुक्मियाच्या पाठीमागून, मागच्या मागं पळू लागला. वीर पळती परमता तळी म्हणती वाचली आज मिशिदारी. इतकेचा माची झाली दोडी आईशी बोलती. आणि सगळे वीर मागच्या मागं पळू लागले म्हणले दाढी मिशा तरी आपल्या वाचल्या म्हणले, नाहीतर जशी रुक्मियाची अवस्था आहे तीच आपली झाली असती. असो बैरम हरिजवळी आला तो रुक्मियाची रती बांधिला. दीनवदन राम देखिला काय बोलिला बळीभद्र. असं म्हणले बळीराम. भगवान श्रीकृष्ण बळीराम दादा कृष्णाच्या जवळ आले. त्या रुक्मियाला दीनवदन पाहिलं गेलं आणि बळीराम दादा काय म्हणतात, हा सोयरा क्या मुचा ऋषिकेशी बोलवाला रुक्मिणीसी. तुम्ही गौरव दिला बरवयासी बोलत रामसी हस्यादे. बळीराम दादाने सांगितलं कृष्णा तुमचं मेहून आहे म्हणले. ते रुक्मी कोण आहे, मेहून आहे म्हणले, बायकोचं भाऊ आहे आणि तुम्हाला न्यायला आलेला होता, बोलवायला आलेला होता आणि चांगला त्याचा सत्कार केला असं बळीराम दादा बोलतात. राम रुक्मिणीकडे पाहते वेळा तो मुखमृंगाक अति उतरला. खेद पावली ते वेळा जाणून बोले बळीभद्र. आणि बळीराम दादाने रुक्मिणीकडे पाहिलं, रुक्मिणीचा चेहरा उतरलेला होता, मुख कमळ कोमायलेला होता. बळीराम दादाने ओळखलं, काय बोलतात म्हणे ऐक रुक्मिणीसाठी ज्ञान अज्ञान दोन्ही व्रती. अज्ञान सांगेची व भ्रमती आत्मस्थिती नेनुनिया. आणि बळीराम दादा सांगू लागले ऐक म्हणले रुक्मिणी ज्ञान आणि अज्ञान दोन्ही व्रती आपल्या शरीरामध्ये राहत असतात, पण अज्ञानासंग जीव भ्रमून जातो आणि ज्ञानाच्या पाठीमाग विवेकाने चालतो. बळीराम दादा सांगतात जे ते ठसावले पूर्ण ज्ञान ते तेही प्रपंच सहित अज्ञान. नाना विकार भेदभान कैचे मग उरे. अरे जिथं पूर्ण ज्ञान ठसवलेलं आहे, परिपूर्ण ज्ञानाचं सामर्थ्य जिथं आहे तिथं प्रपंच सहित सगळं अज्ञान वाटला जातो, प्रपंच अज्ञान मानला जातो. अशा प्रकारे सांगू लागले. तरी तू हरी ज्ञान का केवळ हा आकारावघा तुमचा खेळ. कैचे सागरावरी कल्लोळ नाना परीची. आणि तू ही बळीराम दादा जो आहे म्हणजे बळीराम दादा म्हणताय तू भगवंताची योग माया आहे, त्याची ज्ञान कळा आहे. तसं पाण्यावरती अनेक तरंग असावा तसं ही सगळं असणार जगदंबर आहे. बळीराम दादा सांगतात तुझे तुझ ठाऊक असता मग खेद का करावा आता. बळीभद्र म्हणे कृष्णनाथा अनुचित केले एवढे. बळीराम दादाने सांगितलं रुक्मिणी तूच निर्माण केलेलं ही जगदंबर आहे, तुला माहिती असताना मग खेद का करायचा. एवढं बोलत असताना बळीराम दादा कृष्णाला म्हणतायत जे केलं ते चुकीचं केलं. वीर सापडला जरी रणी तरी त्याची वस्त्रे भूषण देऊनी पाठवावे गौरवनी ऐशी करणी करुणे. बळीराम दादाने सांगितलं कृष्णा असं करायचं असतं का म्हणले, मेहण्याला दाढी मिशा काढायच्या. अरे जरी रणांगणामध्ये एखादा सापडला तरी त्याला मारायचं नाही, त्याला वस्त्र अलंकार द्यायचं पाठवायचं असं बळीराम दादा सांगतात. जय अथवा पराजय हा अवघ्यासी पडता समय. वीरासी कदा विटोब नये हे अनुचित तुबा केले. कृष्णा जय आणि विजय, जय आणि पराजय ही वेळेनुसार असतो. त्याच्यामुळे जरी एखादा योद्धा सापडला तरी त्याची विटंबना करायची नाही, अपमान करायची नसते असं बळीराम दादा बोलतात. बळीभद्रे आपुल्या हाते सोडून केले रुक्मिणीचे समाधान. वस्त्रे भूषण देऊन पाठविला माघारा. बळीराम दादाने सांगितलं म्हणले महाराज कसं आहे ऐका. मग बळीराम दादाने रुक्मिणीला सोडलं, त्याला हात म्हणजे त्याचं समाधान केलं, वस्त्र अलंकार देऊन त्याचा सन्मान करून माघारी पाठवलं. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. रुक्मिया खेद पावला तरी म्हणे आता कैसा जाऊ कौंडण्यपुरी. मग भोज कट नगर ते अवसरी रचोनी राहिला. रुक्मिणीने विचार केला बहीण बी हातातून गेली, आता माघारी कसं जायचं, गावाकडे जाऊन
आई बापाला काही तोंड दाखवायचं म्हणून गावाकडे गेलं नाही. मध्यस्थीला भोजकट नावाचं नगर आहे, तयार केलं, तिथं राहिला. सो यादव दळेसी यादवेंद्र द्वारकेसी चालिला श्री करधर लागला देवा त्याचा गजर नादे अंबर कोंदले. आणि असं म्हणले यादव सगळे आनंदाने निघाले, वाद्यांचा गजर केला, महोत्सवामध्ये गावाकडे निघाले. वरटी सोमनाथ जवळी मूळ माधवी राहिला वन माळी असो भीमकराची स्वत झाली वार्ता सकळी वर्तली जी. आणि मग सोरटी सोमनाथाच्या जवळ मूळ माधव नावाचं गाव आहे आणि त्या गावाला येऊन श्रीकृष्ण थांबले. ही बातमी भीमकाला कळली. आनंदाला नृपवर म्हणे धन्य माझे पुण्याचे गिरीवर पूर्वी केले साचार जावई यदुवीर जोडीला. भीमकाला आनंद वाटला, म्हणले माझं असणार धन्य मी पुढे मानिले संचित कृष्णासारखा जावई मला भेटला. निज भारेसी भीमक निघाला सत्वर मूळ माधवासी आला. साष्टांग नमस्कार घातला श्रीकृष्णाशी तेजवा. आणि भीमक राजानं आपलं सगळं सैन्य घेतलं, सगळं सैन्य घेऊन लग्नाची सामग्री घेऊन मूळ माधव गावाच्या ठिकाणी आला, कृष्णाला नमस्कार केला. राजा म्हणे सर्वेश्वरा मागरे चलावे कौंडनापुरा विधियुक्त विवाह बरा 4 दिवस संपादी जय. आणि भीमकाने सांगितलं भगवंत आता पाठीमागे आपल्या गावाकडे चला कौंडण्यपुराला, तिथं सोहळा आपला लग्नाचा सोहळा 4 दिवस व्यवस्थित पार पाडू. कृष्ण काय म्हणतात? मग बळीराम म्हणे ते वेळा याची स्थळी करू लग्न सोहळा. भीमकासी विचार मानवला आनंदला अंतरी. मग लगेच विचार केला. बळीराम दादाने सांगितलं, म्हणले महाराज आता इथंच लग्न करू, कशाला म्हणजे द्वारका तरी काय जवळ आहे, काय कौंडण्यपूर तरी जवळ आहे काय, हे मूळ माधव सुरटी सोमनाथाचं ठिकाण आहे आणि याच मूळ माधवाच्या ठिकाणी लग्न करू असं बळीराम दादा बोलतात. नगराची पत्रे पाठविती नरपती आणविली सकळ संपत्ती अपार लोकाशी शुद्धमती मूळ माधवा पातली. मग भीमक राजानं आपल्या गावाकडे पत्र पाठवले, सगळी संपत्ती मूळ माधवाच्या ठिकाणी घेऊन आले. शुद्धमती सुद्धा या ठिकाणी आली. कनकमया दिवशी विरे उभी करविली हो नृपवरे त्याहुनी श्रीकृष्ण परी करे वस्त्र मंदिरे दिदली. आणि मग अनेक प्रकारचं सैन्य घेतलेलं आहे आणि वस्त्र अलंकार घेऊन भीमक राजाचं सैन्य मूळ माधवाला आला. केसी पाठविले मूळवराडी सिद्ध झाले सकळ वाद्य वाजती तुंबळ हर्षे सकळ लोकासी. ते तुमच्याकडून हलायला लागलाय, बंद पडायला लागला. माझ्याकडे ते हालत नाही काय ना. द्वारकेसी पाठविले मूळवराडी सिद्ध झाले सकळ वाद्य वाजती तुंबळ हर्षे सकळ लोकासी. आणि द्वारकेला श्रीकृष्णाने पत्र पाठवलं, द्वारकेचं सगळं असणारं सैन्य माघारी आलं, त्या मूळ माधवाच्या ठिकाणी लग्नासाठी आलं. द्वारकेसी पाठविले मूळवराडी सिद्ध झाले सकळ वाद्य वाजती तुंबळ हर्षे सकळ लोकासी. द्वारकेला मूळ पाठवल्यामुळे द्वारकेमधल्या लोकांना आनंद झाला. कृष्णाचं लग्न आहे त्याच्यामुळे सगळे असणारे आनंदामध्ये आपापला वराट घेऊन आहेर घेऊन लग्नाला निघाले. वसुदेव सिद्ध झाले वराडी सर्व दिव्यवाणी यादव बैसोनी चालिले. मग उग्रसेन राजा आहे, वसुदेव कृष्णाचे वडील आहे, सगळं असणारे वराड द्वारकेमध्ये सिद्ध झालेला आहे आणि दिव्य अशा प्रकारच्या वाहनामध्ये बसून लग्नाला निघाले. देवकी बैसली सुखासनी सुभद्रा कृष्णाची भगिनी परम सुंदर लावण्य खाली द्वारका भुवनी उपजली ते. आणि मग देवकी कोण आहे? वरमाया आहे, नवऱ्याची आई देवकी आहे, ती उच्च आसनावरती बसली. सुभद्रा कोण आहे? सुभद्रा ही कृष्णाची बहीण आहे.
लग्नामधली करवली आहे, मुख्य आहे आणि तिला मान असतो. रामचंद्राच्या लग्नामध्ये रामाची बहीण होती शांता, तिचाही सोहळा होता, उत्साह होता. तशा पद्धतीने द्वारकेमध्ये जन्मलेली ती सुभद्रा आहे आणि ती लग्नासाठी निघाली. जोवार डोलगजा स्कंदावरी त्यात पैसली सुभद्रा सुंदरी रेवती बळीभद्राची अंतुरी पालकी माझी आरोगे. आणि मग सगळं असणारं सैन्य निघालेलं आहे, अनेक प्रकारचे असणारे गजच खंडावरती नृत्य असणारी जी काही सुभद्रा आहे ती बसलेली आहे. आणि मग रेवती बळीरामदासाची पत्नी आहे ती सुद्धा लग्नाला निघाली. पावया श्रीकृष्णाचे लग्न सकळ दैवते निघाली सावरून नवकोटीचा मुंडा संपूर्ण चालती वेगे. कृष्णाचं लग्न आहे महाराज. ते कृष्णाच्या लग्नाचा सोहळा पाहण्यासाठी 33 कोटी देव लोक आपापल्या असणाऱ्या स्थानावरून ते लग्न सोहळा पाहण्यासाठी निघाले. 9 कोटी चामुंडा लग्नासाठी निघाल्या. 56 कोटी कात्या आणि निघाल्या व्रचिकावरी वळंगोनी नाना भ्यासूर रूपे धरुणी पाती हास्य येतसे. 56 कोटी असणाऱ्या कातयिनी आहेत. सगळे असणाऱ्या अनेक प्रकारचं आपलं वाहन जे असेल त्याच्यावरती बसून निघाल्या. अवघ्या पुढे निघाला गजवदन विशाळ दोंदिल सिंदूर चर्चून मुशकावरी बैसोन पुढे निर्विघ्न चालीला. आणि सगळेच पुढे गणपती बाप्पा उंदरावरती बसून कृष्णाच्या लग्नाला निघाले. नेटका वराडी पुढे झाला वराडीनी हसती सकळा पोट घेऊन कोटे चालीला उंदरावरी बैसोन. गणपती बाप्पाला पाहिले सगळ्या देवलोकांनी विचार केला मोठ्या पोटाचा बाबा आहे तिथं लग्नाला सगळ्याच्या पुढे उंदरावर बसून कुठं निघाला अशी बाकीची वराडणी या मात्र काव्रची कासनी आयशा वराडणी दे कोणी व्याही विहिनी हसती. आणि अशा प्रकारचं असणारं वराडी आहे. 56 कोटी कातयिनी इथं चामुंडा इथं आणि अशा कृष्णाचं जर वराड असेल तर बाकीचे रुक्मिणीकडची माणसं असतील असं बोलतात. वराडणी द्या सुंदरा त्याची आधी पुढे करा ऐसा ऐकता त्या वसरा सकळ दैवते सोबली. आणि मग हे असणाऱ्या वराडणला जी काय आहे तर त्यांना आधी पुढे करा. असं जे काही चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर आहेत म्हणजे चामुंडा कात्यायनी जे काही सुंदर असतील त्यांना पुढे करा असं बोलले बरोबर त्यांना राग आला. देव ज्वरानी तराला किती वराडणी सकळा एकी सहगवणी लागल्या सूळ उठिले पोटात पाणी पाणी करीती वराडणी तो समाचार कळला चक्र पाणी श्रीकृष्ण सकळ दैवते सन्मानोनी मंडपाशी आणली. आणि कात्यायनी आहेत चामुंडा आहेत ही सुद्धा लग्नाला आलेली होती पण बाकीच्या देवानी यांना हिनवलं. मग त्यांनाही राग आला. मग त्यांनी आपली कळा दाखवली. कृष्ण म्हणला लग्नामध्ये ह्यांचीच भांडण लागल्यावर आपण काय करायचं म्हणून सगळ्या देवाला बोलवलं त्यांचा मान सन्मान केला आणि मंडपामध्ये आणला. त्याने झाले निर्विघ्न आनंद वराडी आले संपूर्ण दोन्ही मंडपी देवक स्थापन करीते झाले ते देवा. मग सगळे असणारे विघ्न निर्विघ्न झालं. आनंद सगळ्या वराडी लोकांना आनंद झाला. मग कृष्ण आणि रुक्मिणीची काही देवक पूजा लग्नाच्या आधीच करायला सुरुवात केली. आपुल्याची बिरा लागोणी भीमिके नेली रुक्मिणी देव बैसोनिया विमानी तो सोहळाव लोकिती. आणि मग आपल्या असणाऱ्या शिबिराला रुक्मिणीला लिहिलेला आहे. सगळ्या देवलोकांनी आपापल्या उच्च आसनावरती बसलेले आहेत आणि ते रुक्मिणीला घेऊन जात असतानाचा सोहळा पाहू लागले. हळदी लावली या रुक्मिणी मग ते शेष पाठविला चक्रपाणी लागली मंगल वाद्यांची ध्वनी लग्न घटिका प्रतिष्ठिली. आणि रुक्मिणीच्या अंगाला हळदी लावली आणि जे काही शेष शिल्लक राहिलेली हळदी आहे कृष्णाकडे पाठवली. कृष्णाच्या अंगाला हळदी लावली गेली. त्यावेळेस अनेक देवलोकांनी वाद्य वाजवली. लग्न घटिका जवळ आली. हिरण्य रत्न दाने भीमके विप्राती दली प्रीतीने
सिद्ध करोनिया चालली. मग भीमक राजाला आनंद झालेला होता. गोदान, भूदान, हिरण्य आणि रत्न अशा प्रकारची भीमक राजाने दान केली आणि जो काही रुकवत होता लग्नासाठी तो शुद्धमतीनं तयार केला. फुले मंदिरी यथा युक्त दाने तेव्हा करी तो रुकवत आले गजरी वाटे वाजती केदवा. आणि अनाकट लोके वसुदेवाचं नाव आहे. वसुदेवानं आपल्या असणाऱ्या मंदिरामध्ये सुद्धा लग्नासाठी रुकवत तयार केला आणि ह्यांनी भीमक राजाने शुद्धमतीने जो रुकवत केलेला होता नवरदेवाला देण्यासाठी तो रुकवत वाजवत मंडपामध्ये आणला. यादवासहित श्रीकृष्ण भोजन बैसला जगन्मोहन शुद्धमती निघाला ते कोण जीवलिंबन करू पाये. मग लग्नाच्या आधी जेवण होती. आज बी असतात बघा. आधी जेवण असतात पुन्हा लग्न असते आणि मग जेवणासाठी बसलेली होती. श्रीकृष्ण सगळ्या यादवासहित भोजनासाठी बसले. शुद्धमतीनं पाहिलं गेलं आनंद वाटला. रत्न जडित दीप ठेविले जवळी रळे जडित आडाण्या त्यावरी ताटे मांडिली मृगांक मंडलू चालू तुल्येची. रत्नाचे दीप पुढे ठेवलेले होते. त्याच्यावरती असणाऱ्या रत्ना जडित आरत्या लावलेल्या होत्या. रत्ना जडित ताट होती आणि त्या ताटामध्ये जेवण वाढला. स्वाती करा जस तांबसे अन्न वाढील या विशेष प्रीतीने विजय ऋषिकेश निज गोडी घेऊन. कृष्णाच्या ताटामध्ये रजतम सत्वरूपी अन्न वाढलेलं आहे आणि कृष्णाने कशाचा तिरस्कार केला नाही. त्या तिन्हीचा एकत्र काला केला आणि आवडीनं अन्न खाऊ लागले. समस्ताची भोजने झाली हस्त प्रचारित वनमाळी उचिष्ट पात्री टाकिली मुद्रा हातीची तेजवा. सगळ्याची जेवण झाली. कृष्णानं हात धुतला. ताटामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये हातातली अंगठी काढली आणि ती अंगठी पाण्यामध्ये टाकली आणि नवरा नवरीनं बसून ती असणाऱ्या पाण्यातली जी काही ताटातली अंगठी आहे ती हुडकायची असते. कोणाला सापडते बघायचं असतंय. तसं सुरू झाला. नमस्कार करोनी श्रीपती उचित पात्रे घेऊन हाती वेगे निघाली सुद्धमती मंडपासी आपुल्या. ज्या ताटामध्ये कृष्णानं जेवण केलं त्या ताटामध्ये हात धुतला आणि त्या ताटामध्ये अंगठी टाकली. शुद्धमती सासूबाई आली. तिने ताट उचललं तसंच आणि ती जिथं रुक्मिणी बसलेली होती मांडवामध्ये ती ताट घेऊन गेली. कृष्ण मुद्रा ते वेळी भीमकीचे हाती दिदली तिने देखताची मस्तकी वंदिली मग घातली करांगुळी. आणि ती ताटातली मुद्रिका शुद्धमतीनं काढली रुक्मिणीच्या हातामध्ये दिली. तिने ती आधी वंदळी निडळी मग लावली हृदय कमळी. जसं सीतेने केलं होतं. रामाची मुद्रिका आधी कपाळाला लावली मग तिचं चुंबन घेतलं पुन्हा हृदयाला लावली. तसं रुक्मिणीने तिला नमस्कार केला त्या अंगठीला पुन्हा आपल्या हातात घातले. परात पर उपरी त्वरित वेगे चढवून या सद्गुरु नाथ सर्वासी समाधान म्हणत ऐसा मुहूर्त सापडेना. आणि मग सद्गुरु जे होते ते असणारे परात्पर परा आणि उपरी याच्या पलीकडची जाऊन सगळ्याला सावधान सांगू लागले. लग्न घटिका जवळ आलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी सावध राहावा असं सद्गुरु सांगू लागले. सद्गुरु म्हणे सावधान आळसी लोक निर्धावी निमग्न वरी श्री कृष्ण भक्त अनुदिन सावध पूर्ण सर्वदा. आणि सद्गुरूने त्या ठिकाणी सांगितलं सावधान म्हणायला सुरुवात केली. जे आळशी होते तेही त्या ठिकाणी सावध झाले. आळशी म्हणजे लग्नामध्ये लक्ष नसतं. आपल्याला माहित नसतं लग्न घटिका कधी आहे. त्यामुळं ब्राह्मण मंडळी सावधान सांगत असते. त्यावेळेस सद्गुरूने सावधान सांगितलं. जे असावध होते ते सावध झाले. काय करतात. कोणी गजऱ्याची फळ यादव घेऊन आले तात्काळ मंडपी बैसले वराडी सकळ भीमके तेव्हा पुजिले. पुन्हा यादवाचं सैन्य लग्नामध्ये असणारी फळं त्या ठिकाणी आणून
ठेवली होती. जे वराडे आलेले होते कृष्णाच्या बाजूने वराडे म्हणून भीमक राजानं त्यांची पूजा केली. बाहेर आणिलिया रुक्मिणी वसुदेव बुटोनिया ते क्षणी वस्त्रे भूषण फळे समर्पणी जग जननिया आणि रुक्मिणीला बाहेर आणलं. तिला आता तिच्या खोलीमधून लग्न मांडवामध्ये न्यायचंय म्हणून वसुदेवाने बघितलं सून आणि ती असणाऱ्या रुक्मिणीची पूजा वसुदेवाने यथोक्त केलेली आहे असं सांगतात. पुरोहित माने भीमकाते मुल सत्वर पाठव वराते यादव गेले निज मंडपाते भीमकाचे रूप वर्णित. आणि मग लगेचच असणारे यादवांना नवरीला पाहिलं. अतिशय सुंदर होती ती. लक्ष्मीचा अवतार आहे. यादवांनी त्या रुक्मिणीला पाहिलं आणि तिचं गुणवर्णन करत बसले. भीमकांकारी वराटिनी शांती दया क्षमा उन्मनी उपराते तीक्षे राम मोक्षा कामिनी समाधी आणि सुलीनता. आणि भीमकानं आता वराडीची गर्दी जास्त झालेली असते. लग्नामध्ये लोक जास्त असतात. ह्या पार्टीचे हे वधूचे वराचे त्याच्यामुळे भीमकानं लोकांना सावध करायला सुरुवात दिला. मग शांती दया क्षमा उन्मनी उपरती तितिक्षा मुमुक्षा अशा प्रकारच्या रूपाची लोक त्या वराडी कृष्णाच्या लग्नात विवेक वैराग्य परमार्थ क्रोध निष्काम निरहंकरत स्वानंद भेद वराडी सत्य वरानावया चालिले. आता नवरदेवाला आणण्यासाठी काही युद्ध जे काय असणारे नवरे आहेत नवरदेवाच्या सोबत आलेली जी काही वराडी आहे ती नवरदेवाला आणण्यासाठी जातात नवरदेवाला वाजवत मांडवामध्ये आणतात. मग ते नेमकं कोण कोण चाललं होतं तर विवेक वैराग्य परमार्थ आक्रोध निष्काम निर अहंकृत स्वानंद अभेद वराडी सत्य अशा प्रकारची लोक कृष्णाला आणण्यासाठी निघाले. आईसा गजरे जाता जपवर श्रीकृष्ण मंडपाशी आला सत्वर तो सोमकांताचा चौरंग सुंदर त्यावरी श्रीधर बैसला. आणि अशा प्रकारे असणारा गजरामध्ये भीमक निघाला होता. कृष्णाला हाताला धरून मंडपामध्ये लग्न मांडवामध्ये आणलं गेलं. त्यावेळेस सोमकांताचा सोन्यानं भरवलेला असणारा तयार केलेला चौरंग होता आणि त्या चौरंगावरती कृष्णाला बसवला. शुभ्र वर्ण खाली चौरंग त्यावरी घनश्याम वर्ण श्रीरंग जायचा कैलासावरी नव मेघ क्षम द्यावया उतरला. आणि मग अशा प्रकारचे असणारा शुभ्र वर्ण चौरंग आहे त्याच्यावरती भगवान परमात्मा बसलेला आहे. जसं कैलासावरनं महादेवा भगवंताला क्षेम देण्यासाठी यावे तसं दिसू लागला. आसो आरपोरी वस्त्र अलंकारे तोरंगी बैसवेल्या श्रीकर धर गुण वाद्यांचा गजर बळी मारणाऱ्यांचे. आणि अशा पद्धतीने मग सगळे वस्त्र अलंकार शुभ्र अशा प्रकारचे मग त्या ठिकाणी देव लोक विमानामध्ये बसून हा लग्न सोहळा पाहूला. त्याच्या मागे चंद्र ज्योती चंद्रा सम प्रकाशती हवया गगनाते भेदती देव पाहती विमानी. कृष्ण चौरंगावरती बसलेला आहे. पाठीमागे असणारं शुभ्र वर्ण आहे. देव लोकांनी कृष्णाला पाहिलेला आहे. विमानामध्ये बसून कृष्णाचा लग्न सोहळा देव लोक वसुदेव बळी भद्र येती पाठीशी यादव बार प्रवेशले मंडप द्वार तो दासी समोर पातल्या. मग आता मोठी मोठी लोक असतात. नवदेवाच्या बाजूची उग्रसेन आहे वसुदेव आहे कृष्णाचे वडील बळीराम दादा हे मोठी मोठी वराडी होते मुख्य. ते येत असताना दासी भेटल्या. काय म्हणतात माता कलस भरले पूर्ण त्यासी चिले देत श्री कृष्ण मग प्रवेशले अंत सदन वरासरी कृष्ण बैसविला. आणि काही दासी पाहिले गेले त्यांच्या असणाऱ्या डोक्यावरती पूर्ण कलश आहे ते घेऊन चाललेल्या होत्या. पण कृष्ण भगवान परमात्मा ज्याला जे पाहिजे ते अर्पण करीत होते असं सांगतात. शीत झाला मधुपर्क देखा विष्टर दिदला जगन्नायका कृष्ण चरण चालनी भीमकाती उल्हास वाटत. मग
पूजा ही असणारी सिद्ध झालेली परिपूर्ण झाली आणि भगवान श्रीकृष्णाचे चरण रुक्मिणीने धुतले त्यावेळेस तिला आनंद वाटला. सुदमती घाली जीवन राजा प्राक्षरी चरण सकळ तीर्थे आली धावून तळी माता वळविती. आणि बघा भीमक राजा कृष्णाचे पाय धुतात ताटामध्ये घेऊन रुक्मिणी शुद्धमती वर्ण पाणी घालते आणि त्या कृष्णाच्या पायाच्या खाली जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत सगळे धावून आले. मोल महादेवी कदंब तीर्थ ते पियाचे देखती भक्त वृक्ष तेथेची समस्त मंडपाकार असती पै. मूळ माधवाच्या गावामध्ये कदंब नावाचा वृक्ष आहे. ते वृक्ष दैदिप्यमान होता. त्या वृक्षाखाली कृष्णाचं लग्न लागलेलं होतं म्हणून आजही ती कृष्ण भव्य दिव्य तिथं आहे. वेदांचा जनित कृष्ण नाथ त्याशी घालिती यज्ञ उपवित शुद्धमती आचमन घालित आनंद भरित अंतरी. वेदांचा बाप कृष्ण आहे. त्याला सुद्धा वेदाचे मंत्र परिपूर्ण करण्यासाठी ब्राह्मण लोक सांगू लागले जानवं घाला त्याला पाणी घाला हात जोडा मंत्र म्हणा. वेदाचा पिता कृष्ण आहे तरी सुद्धा त्याला वेदाचं प्रतिपालन करायला ब्राह्मण लोक लावतात. सोडोपचारी पूजा करोनी वस्त्र अलंकार व्हावे अर्पुणी हस्त मुद्रा कर्ण मुद्रिका मणी श्रीरंगाशी अर्पी. 16 प्रकारे कृष्णाची पूजा केलेली आहे. वस्त्र अलंकार हातामधले मुद्रिका कानामधले मुद्रिका गळ्यामधले मणी कृष्णाला अर्पण केले. बरी मधु करोनी एक आरी करी घाली ती आदेक मेहुने हसती सकळीक म्हणती भीड धरू नका. मग दही आणि मधु एकत्र केल्यानंतर पुन्हा भगवंताच्या हातामध्ये दिलं त्यावेळेस कृष्णाचे मेहुणे हसू लागले. काय म्हणतात? गोकुळेचे चोरुनी दही खावे आम्ही अर्पिता कान सेवावे लोक भवते आगवे अत्यंत कौतुके हसती. आणि त्यावेळेस मेहुणे म्हणजे रुक्मिणीचे भाऊ बोलू लागले म्हणले दाजी त्या गोकुळामध्ये तुम्ही चुरून चुरून दही दूध खात होता आता आम्ही हातामध्ये द्यायला लागलो तरी का खाईना असं मेहुणे कृष्णाला बोलतात. आश्चर्य करीती निर्गुणाशी गुण लाविती आसो मधुपर्क सेवनी श्रीपती कर शालन पैकेने. आणि अशा पद्धतीने मग मधुपर्क पूजा यथोक्त पार पडली. देव लोक सगळे आकाशामध्ये पाहून कौतुक बघू लागलेले होते. आनंद वाटत होता. आचार्य सावधान म्हणत बहु मुहूर्ताची घडी आली भरत आंतरपट धरिला त्वरित माया माया लटिकाची. आणि जे काय ब्राह्मण मंडळी होती त्यांनी सावधाने सांगितलं कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या मध्ये आंतरपट धरला. आंतरपट कशासाठी असतंय? नवरीनं नवरदेवाचं तोंड अक्षता पडल्याशिवाय पाहू नये याच्यासाठी मध्ये आंतरपट असतो. ते आंतरपट मायामय होता आणि मायेचा पती भगवंत आहे आणि त्याला मायेरूपी आंतरपट ब्राह्मणांनी धरला. देशी क्रमणे सावधान वाद विवादीन घालावे मन प्रकृती पुरुषाचे याचे लग्न होण्याची पूर्ण विलोका. आणि त्या असणाऱ्या वराडीने बोलायला सुरुवात केली. म्हणले आता वादविवाद करत बसायचं नाही. मुख्य लग्न कृष्ण आणि रुक्मिणी आहे यांचा असणारा लग्न सोहळा पाहायचा आहे. त्यामुळे अतिशय हातामध्ये फुलं हार अक्षता घेऊन तयार राहावा असं एकमेकाला बोलले. देशी क्रमणे सावधान वाद विवादी न घालावे मन प्रकृती पुरुषाचे एक लग्न होण्याची पूर्ण विलोका. प्रपंच आणि परमार्थ जाण उपउभय पक्षी सावधान आराधी कुलदैवत स्मरण करावे चिंतन एक तत्वे. आणि मग गुरु सद्गुरूंनी सावधाने सांगितलं आणि लग्न आहे कृष्णाचं पण वधूरूपे जे काय नवरदेवाच्या बाजूचे मंडळी आहेत आणि नवरीच्या बाजूचे जे काही वराडे आहेत त्यांनी सावध राहायला पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ
सावधतेने केला पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ सावध करून जे काही वराडे आहेत, प्रपंच आणि परमार्थ रूपी चालवणारे वराडे, त्यांच्यासाठी सावधान सांगितलेलं आहे. सगळ्यांना अक्षता पोहोचल्या असल्या तर आता महाराज मंगलाष्टका म्हणतील आणि मंगलाष्टका म्हणून जे काय भगवंताचं लग्न ज्या वयोमध्ये लागणार आहे ती चोवी मंगलाष्टिकेच्या चालीमध्ये वाचा. राजा भीमका रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी मनेही कन्या सगुण द्रपवरा कोणासी म्या देई दे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू मने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने कोर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान गंगा सिंधू सरस्वतीच यमुना कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती मासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण जल हे समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम शुभमंगल आले मूळ मनोनी प्रथम जे का कन्या निघे सासरी माता गालोनी भूषणे मनतसे संभाळ तोडे सरी बाळी कुमकुम लावोनी फळ नवे ओटी मध्ये घातले बाले सद्गत होय अश्रुजलही गालावरी पातळे शुभलग्न सावधान. एक म्हणा मी एक म्हणतो आधी लग्न ठिकाण मी म्हणतो त्याच्यावरची तुम्ही मला कोणती तरी स्वस्ती म्हणायची ही म्हणायची स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारो मुरुड विनायकमहं चिंतामणि देवर लेण्याद्री गिरिजात्मज चुरवरद विघ्नेश्वरं ओदरं ग्रामे राजन संचित गणपती कोर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान. आले लग्न घटी समीप नवरा यावा घरा आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा ग्रोदके मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा द्रष्टा द्रष्ट वसुवधूवराल करणे दोघे करारी उभी वाजंत्री बहुगल बलान करणे
गजर झाला तो सोहळा अद्भुत कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय आदेश संपवायचा लक्षात राहू दे वाच 30 राहिले 30 भीमकीच्या माता देख घालील जलोद्भवाचा जनक तेव्हाची मस्तकी गज ठेविला हस्तक जन्म सार्थक अशा पद्धतीच्या मंगलाष्टिका तिथल्या ब्राह्मणांनी म्हटल्या अंतरपट फिटला गेला आणि मग अंतरपट फिटल्यावर रुक्मिणीच्या मस्तकावरती सर्वांनी अक्षता टाकल्या गेल्या आणि कृष्णाने रुक्मिणीच्या डोक्यावरती हात ठेवला कृष्णाने अक्षता रुक्मिणीच्या डोक्यावरती टाकल्या त्यावेळेस रुक्मिणीला वाटलं जन्म सार्थक झाले माग बांधिले एक कंकण बाय पालवा गाठी देऊन हाता दोवरी कडीये घेऊन चला मनती बहुल्यावरी मग आता ऐक्य कंगन बांधलं अंतरपट फिटला आणि मग तिथल्या असणाऱ्या मेहुण्यांनी सांगितलं कृष्णाला रुक्मिणीला कडेवरती घ्या आणि तिला कडेवरती घेऊन बाहुल्यावर चढा ऐकून असे ऋषिकेश मेहुने म्हणती हा अभ्यास पूर्वीचा आहे की तुम्हास खेळता भाऊराव यम नातटी आणि मग मेहुण्यांनी सांगितलं पत्नीला उचला बाहुल्यावरती चला त्यावेळेस कृष्णाला हसू आलं आणि पुन्हा मेहुणीने सांगितलं हे काय तुमच्यासाठी नवीन आहे काय गोकुळामध्ये रोज तीच करत होता असं बोलता श्री कृष्ण विदेही चैतन्य घन आलिप्त परिणवरी उचलून भवल्यावरी बैसवून विधी विधान सर्व केले श्रीकृष्ण विदेही चैतन्य घन आहे आलिप्त नवरीला उचललेला आहे रुक्मिणीला उचललेलं सगळ्यांना पाहिलं पण आलिप्तपणाने उचललं पाहुल्यावरती सगळ्यांच्या समोर चढले आणि विधियुक्त कार्यक्रम बरोबर दक्षिणा जाण विभाग करी कृष्ण अर्पण उभा टाकलाच जोडून मने चतुर्थ होम येते की जे आणि रुक्मिणीचं लग्न लागलं भीमक राजाने अपार दक्षिणा दिली त्याच्या दक्षिणेला गणती नव्हती आणि मग चतुर्थ होमाचा कार्यक्रम करा असं भीमक राजा देवकी आदिली सुनमुख पावया हळदी उठले करावया आरंभ केला सगळ्याची शुद्धमती गेल्या आणि शुद्धमतीनं कृष्णाच्या आईला हाताला धरून आणलं सुनमुख पाहिजे होता देवकीला म्हणून शुद्धमतीने जाऊन तिला आणलं काय करता हळदी उठले पावयासी सर्व यादव आले वेगेसी वराडिनी मनती भीमकीची नाव घेऊन पाय मग हळदी उठणं लावलं गेलं ते पाहण्यासाठी सगळे आले त्यावेळेस जी काही करवली होत्या ना वराडीनी ते असणाऱ्या करवली रुक्मिणीला बोलू लागल्या कृष्णाचं नाव घ्या पाऊल पुढे टाका भीमकी पाये खालते नामरूप नाही याते अनामासी नाम केविते ठेवू आता मध्येची आणि आता करवलीने सांगितलं म्हणले मालकाचं नाव घ्या आता रुक्मिणीने विचार केला ह्याला नावच नाही अनाम आहे तो कृष्ण परात्पर परब्रह्म आहे आणि ज्याला नावच नाही त्याला नाव कसं ठेवू म्हणजे त्याचं नाव कसं घेऊ बरं कोणचं नाव घेऊ एक नाव आहे का कृष्णाचं हजारो नाव आहे त्याला मग कोणतं नाव घ्यावं असं रुक्मिणी बोलतो सर्वात्मक गोइंद्रियाचा चालक त्याचे नाम घेऊन या समेक माये पाय मागे निज भागे मग रुक्मिणीने आता नाव तर घ्यावंच लागतंय लग्नामध्ये मग रुक्मिणीने घेतलं सर्व इंद्रियाचा चालक जो असेल तो असणारा कृष्ण आहे कृष्णाचं नाव घेतलं पाऊल माग ठेवलं काय करते म्हणे गोरक्ष का गोपाळा हळदीला उद्या चरण कमळा हास्य आले जना सकळा एकची काळी पिटली बाई रुक्मिणीने नाव घेतलं गोरक्षका गायीचं रक्षण करणारा गोविंद अशा प्रकारचं नाव घेतलं सांगितलं भगवंता मालक तुमच्या असणाऱ्या चरणाला हळदी लावू द्या त्यावेळेस सगळे वराडी जवळचे हसू लागले कृष्ण चरणी माता ठेवून हळदी लावी स्वकरे करून तो मळीन निघे कदा जाण निर्मळ पूर्ण श्रीकृष्ण कृष्णाच्या पायावरती डोकं ठेवलं रुक्मिणी
हळद लावली, पण कृष्णाच्या अंगातून मळ निघत नव्हता, निर्मळ आहे तो. जगाचा मळ घालवणारा तो कृष्ण आहे. त्याच्या अंगाला मळ असेल का? निर्मळतेचं असणारं शरीर दिसू लागला. ओ सुभद्राणी रेवती म्हणती आता कैसे श्रीपती, नमस्कार भीमकी प्रती करावा लागेल आताची. कृष्णाची बहीण आणि कृष्णाची वहिनी म्हणजे बळीराम दादाची पत्नी रेवती जवळ आले. रेवतीनं आणि सुभद्रेने सांगितलं म्हणले दादा आता रुक्मिणीला नमस्कार करावा लागतोय लग्नामध्ये, आता नमस्कार करायचा विधी आहे, करा. भीमकीच्या कंचुकी गाठी एकाच ते थोडी जग देठी, नाही तरी नमस्कार उठा उठी करावाजी नवरी थे. आणि मग त्यावेळेस त्या सुभद्रेने रेवतीने सांगितलं रुक्मिणीच्या कंचुकीची गाठ सोडा, नसलं होत तुम्हाला तर तिला असणाऱ्या सगळ्यांच्या समोर वाकून नमस्कार करा. देवने म्हणती जगाची वना कंचुकी सोडा वयाच्या खुणा, पूर्वीचा अभ्यास आपण शिरायचे वाटते. यादव म्हणती श्रीपती चौघे मेहुने तुम्हावरी रुसती, जो मान दिदला रुक्मिया प्रती तोची मागती आपण. यादवाने सांगितलं रुक्मिणीला तुम्ही सर्वात मान दिलेला आहे, बाकीचे 4 मेहुणे आहेत आणि रुक्मिणीला जो मान आहे तो त्यांना नाही म्हणून ते तुमच्यावरती रुसले. असे आले रमा माधवा दिव्य वस्त्रे भूषणे, तेव्हा दिदली चालका सर्व श्रीकृष्ण नाते त्यावेळी. मग जे काही 4-5 मेहुणे होते त्यांना सगळ्यांचा मान सन्मान केला, दिव्य वस्त्र अलंकार कृष्णाला अर्पण केले. रेवती म्हणे कृष्ण नाता कंचुकीची गाठी सोडावी, आता बळीभद्र म्हणे अच्युता भीड काय श्रीधरावी. रेवतीने सांगितलं रुक्मिणीच्या कंचुकीची गाठी सोडा, बळीराम दादाने सांगितलं कृष्णा घाबरताव कशाला. कृपादृष्टी पाय वन मावी, दोपणाची गाठी सुटली अद्भुत लीला हरिणे दाविली, आश्चर्य वाटले सकळी का. कृष्णानं गाठ सोडायची म्हटल्यावर हात लावला नाही, काय नाही, फक्त कृपा दृष्टीने पाहिला आणि जी काही गाठ बांधलेली होती सुटून गेली. सोमद्र म्हणे माधवा नाव घेऊन हळदी लावा, असे आले केसवा काय तेव्हा बोलत. सुभद्रेने सांगितलं म्हणले दादा, कृष्ण म्हणले आता रुक्मिणीच्या अंगाला हळद लावायची, पण आधी रुक्मिणीने जसं नाव घेतलं तसं तुम्ही नाव घ्या, तिच्या अंगाला हळदी लावा. तेव्हा कृष्णाला हसू आलं. विशेष गुणी रुक्मिणी तू सगुण शहाणी, ऐकोनी हसी जे थोरलानी कोण सजनी जाणी जे. आणि नाव घ्या म्हटल्याबरोबर कृष्णाने नाव घेतलं. मजहुन सगुण शहाणी, माझ्यापेक्षा सद्गुण आणि शहाणी ती रुक्मिणी आहे असं कृष्णानं नाव घेतलं, बोलले. पण तिथल्या लोकांना हसू आलं. पण सज्जन भक्त आहेत यांनी जरा असं या ओवीचा कृष्ण भगवान परमात्मा काय म्हटले याचा जरा विचार करावा. आरती घेऊन कृष्ण नाथ रुक्मिणीशी अष्टांगे विनवित, रेवती म्हणे हळूच लावाजी निश्चित, मल्ल मस्त मर्दिले करे. कृष्णाने हातामध्ये हळदी घेतली आणि रुक्मिणीच्या अंगाला लावू लागले. त्यावेळेस रेवती जवळ आले. रेवतीने सांगितलं ती सुकुमार आहे म्हणले, तुम्ही मोठमोठाले हत्ती मल्ल रणांगणामध्ये लोळवल्या, जरा हळू हळदी लावा असं रेवती बोलते. 4 दिवस सोळा झाला विशेष, तो वर्णावया शेषास शक्ती नव्हे सर्वथा. अशा पद्धतीने कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या लग्नाचा सोहळा 4 दिवस झाला आणि तो सोहळा वर्णन करायचे सामर्थ्य शेषाकडे नाही. श्रीधर स्वामी सांगतात येता सांग साडे झाले देख, समजताशी वस्त्र देत भीमक, न्यून पदार्थ काही एक पडला नाही ते पै. यथा सांग पद्धतीने साड्याचाही कार्यक्रम झाला, सगळं व्यवस्थित पार पाडलं. ते वर्णन करण्यासाठी शेषाला सुद्धा सामर्थ्य नाहीये असं सांगतात. देण नाचविला निश्चित, तो धड सिद्ध झाले समस्त, शुद्धमतीने भीमकी त्वरित, ओसंगा घातली देवकीच्या. देंडा नाचवण्याचा कार्यक्रम झाला. शुद्धमती आई आहे रुक्मिणीची, म्हणून रुक्मिणीला धरला आणि रुक्मिणी
रुक्मिणीच्या सासूबाई कोण देवकी, त्या देवकीच्या पदरामध्ये घातलं, सांगितलं आजपर्यंत आम्ही सांभाळले, आता तुम्ही व्यवस्थित सांभाळ करा. इतके दिवस आम्ही पाळून आता केली कृष्ण अर्पण, भीमक सुद्धमती गाई वरण, रुक्मिणीस निरविती. शुद्धमती देवकीच्या जवळ आले आणि देवकीला सांगितलं, ह्या रुक्मिणीला आम्ही आजपर्यंत फुलासारखं पाळलेलं आहे, फुलासारखं हिला तळ हाताच्या फोडावरती सांभाळलेलं आहे. आता इथून पुढे आम्ही कृष्ण अर्पण केली, आता ही सांभाळण्याची जिम्मेदारी तुमची आहे, त्यामुळे हिचा व्यवस्थित प्रतिपाळ करा. म्हणून शुद्धमती आणि भीमक राजाला कैवर आला आणि रुक्मिणीची पाठवणी करू लागले. त्यांचा गजर द्वारकेशी चालिला यादवेंद्र, याज्ञा घेऊन भीमक पवर कौंडण्यापुरा वाद्यांचा गजर लागला. मूळ माधवाच्या ठिकाणी कृष्ण रुक्मिणीचं लग्न लागलं. कृष्ण भगवान परमात्मा आपलं सगळं वराडी घेतले, द्वारकेच्या दिशेने निघाले. भीमकाने कृष्णाची आज्ञा घेतली, कौंडण्यपुराला निघाले. द्वारकेशी आला गोविंद, घरोघरी लोकांशी आनंद आनंद, रुक्मिणी सहित परमानंद, गृहप्रवेश पैकेला. आणि रुक्मिणीला घेऊन कृष्ण द्वारकेमध्ये आले. सगळ्या द्वारकेतल्या लोकांना आनंद वाटला. कृष्णाने रुक्मिणीच्या हाताला धरला. उमऱ्यामध्ये देवकीनं माप ठेवलेलं होतं, ती माप रुक्मिणीने ओलांडला आणि गृहाचा प्रवेश कृष्ण रुक्मिणी करोनिया निर्मकी करी लक्ष्मी पूजन, उग्रसेने भंडार फोडून याचक जन सुखी केले. 16 सोपचारानं रुक्मिणीने देवीची जगदंबेची पूजा केली. उग्रसेन राजा होता, त्याला खूप आनंद झाला आणि आपलं भंडार कक्ष फोडलं, दान धर्म करू लागले. सहित श्री कृष्णनाथ द्वारका भुवनी सुखे वर्तत, सुख परिस्थिती प्रति सांगत झाला ग्रस्त गोपाळ. रुक्मिणी सहित कृष्ण द्वारकेमध्ये नांदू लागले. शुक महाराज परीक्षितीला सांगू लागले, आजपर्यंत कृष्ण ब्रह्मचारी होते, एकटा होते, आता गृहस्थ झाले. पहिलं लग्न कृष्णाचं झालंय, अजून 7 लग्न आपल्याला लावायचे, ते आता उद्यापासून पुढे आहे. मुख्य जे रुक्मिणी सोबत होता ते लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे कृष्ण आजपासून ब्रह्मचर्य व्रतामधून गृहस्थ आश्रमामध्ये कृष्णाने स्वीकार केलेला आहे आणि द्वारकेमध्ये रुक्मिणी सहित नांदू लागले. हरी विजय ग्रंथ भंडार त्यात दिव्य रत्न ते रुक्मिणी स्वयंवर, ते दोन्ही अध्याय 4 23 आणि 24. श्रीधर स्वामी सांगतात हरी विजय ग्रंथ भांडार आहे आणि या हरी विजय भांडारामध्ये रत्न म्हणजे ही 2 अध्याय रुक्मिणी स्वयंवराचे, कालचा 23वा आणि आजचा 24वा, हे 2 अध्याय रुक्मिणी स्वयंवराचे रत्नरूपी आहेत, म्हणून ऐकत जावा. आता स्मृती व्हावे सादर पुढे जामवंतीचे स्वयंवर, हे कथा परम नागर ऐकती चतुर पंडित पै. आता श्रीधर स्वामी सांगतायत पहिले लग्न कृष्णाचं रुक्मिणी सोबत झालं, आता दुसरा जांबुवंती सोबत लागणार आहे. रामायणामधले राम अवतारातले जांबुवंत काका आणि त्यांची मुलगी जांबुवंती आहे, त्या जांबुवंती बरोबर कृष्णाचं लग्न लागेल, त्यामुळं लक्षपूर्वक ऐका. हरी विजय ग्रंथ सुरेख आचारुवार शेष मंचक, यावरी पहुडे वैकुंठ नायक रुक्मिणी सहित सर्वदा. हे हरी विजय ग्रंथ म्हणजे शेषाचा मंचक आहे आणि शेष रूपी मंचकावरती भगवान परमात्मा आरामाने त्या ठिकाणी निद्रा करतात, म्हणून ऐका. ब्रह्मानंद जगद्वारा पंढरी निवास श्रीधर वरा, पुराण पुरुषा रुक्मिणी प्रिय करास प्रेम भजन देई तुझे. श्रीधर स्वामी सांगतात हे असणाऱ्या भगवंता पुराण पुरुषा रुक्मिणी प्रिय करा भगवंता तुझं भजन, हेच आम्हाला भजन करण्याचं ज्ञान तुझ्यापासून. श्री हरी विजय ग्रंथ समर्थ हरिवंश भागवत, सदा परिसोत भाविक भक्त चतुर्विशेती माध्यायी
तुकोराम कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय।